नमस्कार. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची माहिती. त्यामध्ये NPA आणि ओव्हरड्यू खाती जी झालेली आहेत, तीच खाती प्रामुख्याने कर्जमाफीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 च्या पूर्वी जी खाती थकीत झाली आहेत, तीच खाती कर्जमाफीसाठी सरकार प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार आहे सरकारकडून. तर त्यानंतर 3 वर्षाखालील जी कर्ज थकीत आहेत, तीच कर्जमाफीसाठी विचारात घेण्यात येणार आहेत. त्यानंतर फक्त आणि फक्त क्रॉप लोन म्हणजेच पीक कर्जच कर्जमाफीसाठी पात्र धरण्यात येणार आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं कर्जमाफीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर अपात्रता टाळण्यासाठी महत्त्वाचे निकष सरकारकडून काय आहेत, तर ते आपण जाणून घेऊयात. त्यामध्ये सर्वात प्रथम ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी, प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी असणे महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी ॲग्रिस्टॅक नोंदणी नाही, अशा शेतकऱ्यांना कुठल्याही कर्जमाफीचा आणि कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. तरी प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे. त्यानंतर आपल्या बँकेमधील आधार, पॅन आणि बँक पासबुक यावरील नाव हे एकसारखंच आहे का, आणि आपला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कर्जमाफीसाठी अपात्र होऊ शकतो. तर त्यामुळे ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी आणि मोबाईल नंबर लिंक आणि आधार, पॅन आणि बँक पासबुक यामध्ये आपले नाव बरोबर असणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.